लाईट नाही. सर तुम्ही मोबाईलने जॉईन केले ना तुम्ही? काय म्हटलं मॅम? तुम्ही मोबाईलने जॉईन केले? हो मोबाईल. अच्छा सर, मग मोबाईलने तर कॅमेरा ऑन करा ना थोडा वेळ. ओके नंतर मॅडम, बंद ओके करा. ओके कॅमेरा ऑन. ओके मॅम. थोडा वेळ ऑन करा. हा, म्हणजे मला स्क्रीनशॉट घेता येईल. हो मॅडम. हा, ठीक आहे. ठीक आहे सर, आता थोडा वेळ कॅमेरा ऑफ ठेवा, पण ज्यावेळी मुलं येतील ना त्यावेळी कॅमेरा चालू करा, कारण मुलांना मला बघायचं असेल. ओके मॅडम. हा, ठीक आहे सर. हा, तर मुलांना ना तुम्ही कोणाला तर बोलवायला पाठवा. मुलं येईपर्यंत मग मी तुमच्याशी काही प्रश्न येत आहेत. विचारते. आता नाश्ता वगैरे करत होते मॅडम. मुलं नाश्ता वगैरे करत होते, आता येऊन राहिले. आणि काही बरं, ठीक आहे सर. सर, आपली बघा गेल्या वेळी मीटिंग झालेली. आपण व्हिडिओ युट्यूब वरून मुलांना डाउनलोड करून कसं दाखवू शकतो जर नेटवर्कचा इश्यू असेल वगैरे तर, है ना? लाईव्ह क्लासेस जमत नाहीये तरी युट्यूबवर जे आपल्या रेकॉर्डिंग ते कसं दाखवू शकतो. तर मग मला सांगा सर, तुम्ही व्हिडिओज त्याच्यानंतर पण काही डाउनलोड करून किंवा इंटरनेटचा इश्यू नसेल तर डायरेक्ट लाईव्ह युट्यूब वरून व्हिडिओ तुम्ही दाखवू शकला का मुलांना? हो मॅडम, आम्ही दाखवू शकतो. अच्छा, दाखवले तुम्ही? काय अडचण नाही आली तुम्हाला हो व्हिडिओ दाखवताना? नाही, अडचण वगैरे आम्हाला नाही आली मॅडम. अच्छा. सर, मला सांगा तरी साधारण किती व्हिडिओ दाखवू शकला असाल तुम्ही? आता एक्युरेट तर लक्षात येत नाहीये मॅडम, परंतु मधोमध जसं लाईट नसेल अशा वेळेस, लाईट नसल्यास आम्ही मोबाईलच्या माध्यमातून दाखवलं. आणि मग जेव्हा लाईट आली किंवा आपण आतमध्ये असलो अशा वेळेस आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन आपण दाखवलं मॅडम. अच्छा सर, मला सांगा तुमच्याकडे मुलांना हे दाखवण्यासाठी काय आहे? टीव्ही आहे, प्रोजेक्टर आहे, काय आहे? मोठीवाली टीव्ही आहे. मोठीवाली टीव्ही आहे मॅडम. मोठीवाली. आणि मग त्या टीव्हीला वायफायचं कनेक्शन आहे? इंटरनेटचं वायफाय आहे की काय हो आहे? मॅडम, आताच लावला आता म्हणजे हा ऑनलाईन सुरू झाल्यापासून लावून दिलं, वायफायचं कनेक्शन लावून दिलं. नाहीतर आमच्या मोबाईल मधून कनेक्ट करून आम्ही दाखवत होतो. ओके, ग्रेट, चांगली गोष्ट आहे. सर, कोणतं घेतलंय? कोणत्या कंपनीचं घेतलंय हे वायफाय? काय या आयडिया? ठिकाणी वायफाय पीटीपी लिंक असं काहीतरी आहे मॅडम. आता कोणती वायफाय आहे तर त्याविषयी अच्छा, काय जिओचं आहे हरकत मॅडम. नाही. तुम्ही जिओचं आहे? अच्छा, बरं. ठीक आहे सर, ठीक आहे. चालतंय ते व्यवस्थित? चालायचं मॅडम, पण कधी कधी वातावरण खराब असल्यामुळे ते होऊ शकत नव्हते, कमी होत होते. अच्छा सर, मी जसं सांगितलेलं ना, तर मग टीव्हीला तुम्ही काय जोडता? स्मार्ट टीव्ही आहे, म्हणजे डायरेक्ट युट्यूब लावता टीव्ही वरती की मोबाईलला कनेक्ट करता टीव्हीशी? काय करता तुम्ही? सुरुवातीला मॅडम आम्हाला त्याविषयी आयडिया नव्हता, म्हणून आपण काय करायचं होतं, व्हॉट्सअप मध्ये जे मेसेज येतोय आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून या ठिकाणी पहिले व्हॉट्सअप ओपन करायचा, मग त्या ठिकाणी जी असायची लिंक, ते लिंक ओपन करायचं आणि त्याच्या माध्यमातून आम्ही जॉईन करून घेत होतो. परंतु आता काही वेळ नंतर आम्हाला ते माहिती मिळालं की या ठिकाणी गुगल मीट आहे मॅडम. आणि गुगल मीट आहे आणि गुगल मीटच्या माध्यमातून ते जे पासवर्ड आहे ते आम्ही टाकून ते विद्यार्थ्यांना आम्ही दाखवत होतो मॅडम. अच्छा सर, पण आता लाईव्ह क्लासेस बंद झालेत ना तुमच्या एरियामध्ये? शाळेच्या वर्किंग आवर्स मध्ये लाईव्ह मीटिंग गुगल मीटची नाही जॉईन नाही करायचं असं काहीतरी तुम्हाला ऑर्डर मिळाली आहे ना? काय म्हटलं मॅडम? सर, लाईव्ह क्लासेस जॉईन नाही करायचे शाळेच्या वर्किंग आवर मध्ये अशी काहीतरी ऑर्डर मिळाली ना? नाही हो, तसं मिळाले, पण वेळ काढून मी अतिरिक्त जसं 10वीचा मॅडम, 10वीचा जो वर्ग आहे तो 11:30 ते 12:30 होता, बरोबर आहे? तर त्यावेळेस मी काय करायचं मॅडम, त्यांना एक्स्ट्रा क्लास घेऊन आपला सिलॅब मध्ये आपला जो क्लास आहे तो त्या वेळेस घेऊन घ्यायचा.
आणि त्याच्यानंतर 11:30 वाजेपासून त्यांना आपण त्यांचा ऑनलाईन क्लास घेत होतो. अच्छा अच्छा अच्छा, बरं ठीक आहे सर. आपलं तुम्ही ऑनलाईन क्लास ज्या ज्या वेळी जमते ते ठीक आहे, त्यावेळी तुम्ही त्यांना जॉईन करवाच. पण ना हो. सर, त्याच्या व्यतिरिक्त मला तुम्हाला हे सांगायचंय की आपण ना गेल्या वेळी जी मीटिंग घेतलेली ना, कॉमन मीटिंग, तर हा. आता मी जे तुम्हाला मुद्दे सांगेल ना, प्लीज ते नोट करून घ्या व्यवस्थित, आणि ते फॉलो झाले तर बघा खूप फायदा होईल. की हो मॅडम. व्हिडिओ जी आहे मॅडम वाल्या मी काय म्हणतो मॅडम, लाईट आले, थोडं 2 मिनिटं थांबाल का? मी म्हणजे चालू करून घेतो, चांगला होईल, तिथून आवाज चांगला येईल मॅडम. सर काही हरकत नाही, तुम्ही दुसरं कोणाला तर सांगाल का मग चालू करायला, जे कोणी असे हेल्प करेल का तुम्हाला? जे कॅम्प्युटर एक्सपर्ट आहेत ते आज नाही आहेत मॅडम. एखादा स्मार्ट विद्यार्थ्याला नाही येणार चालू करायला ते, जर विद्यार्थी 10वीचा वगैरे आला असेल तर? चालूच आहे मॅडम, फक्त ते तुमचं जे पासवर्ड जे असतात नाही का, काय म्हणतात त्याला, लिंकचं जे कोडिंग असतात ते टाकायचं आहे फक्त. बरं ठीक बाकीचं आहे, सर्व चालू. मी वेट करते. हो, मी वेट करते. चालूच आहे मॅडम, चालूच आहे. तुम्ही बोलतही राहाल तरी माझ्या जे आवाज येईलच. अच्छा, बरं बरं, ठीक आहे सर. सर एक काम करा, मुलं आली आहेत ना, तुम्ही चालू करा, तोपर्यंत मी हो मुलांना मॅडम. फोन द्या. हा, मुलांकडे फोन द्या, मी तोपर्यंत मुलांशी बोलते. ओके मॅडम. हा, 10वीच्या मुलांकडे फोन द्या, तोपर्यंत तुम्ही चालू करा, मी मुलांशी बोलते मग तोपर्यंत. अच्छा, झालं झालं. हा, मुलांनो काहीतरी बोला तुम्ही. मॅडम मी आउट लेफ्ट होतो. सर ह्या डिव्हाइस वरून ना तुमचा आवाज खूप कमी येतोय. मी आपल्या मोबाईल वरून लेफ्ट होतो म्हटलं मॅडम. हा, ह्याच्यावरून ना मला मुलं दिसत होती, पण ह्याच्यावरून आवाज खूप कमी येतोय. ते डिव्हाइसच्या जवळ येऊन बोलू शकतात का मुलं? किंवा तुम्ही जवळ येऊन बोला बरं, बघू मला आवाज येतोय का? हा मॅडम, आवाज येत आहे आता? हा, आता आवाज येतोय सर, आता आवाज येतोय. लेफ्ट होतो मॅडम मोबाईल वरून. हा, मोबाईल वरून. हा हा सर, आता ह्या डिव्हाइसचा कॅमेरा चालू करा सर, ह्याचा कॅमेरा बंद आहे. हा, आता मला दिसतोय व्यवस्थित. ठीक आहे सर, मी आधी मुलांशी बोलून घेते, मग त्याच्यानंतर तुमच्याशी बोलणं आपलं कंटिन्यू. 10वीचे कोण कोण आहेत स्टुडंट्स? कोण कोण आहेत? तुम्ही ज्या टीव्ही वरून अटेंड करता त्याच्या जवळ या, मला तुम्ही बोललेलं ऐकायला येईल, कारण लांबून ऐकायला नाही येणार. हा, व्हेरी गुड. ती दुसरी वाली मुलगी पण, बेटा तू पण पुढे ये. हा, नाव सर, ह्याच्यातून आवाज नाही येत आहे सर. नाही सर, एक काम करा सर, मोबाईल वरूनच करूया आपण मीटिंग, ह्याच्यातून आवाजच नाही येत आहे. मॅडम इथं नाही का, तुमच्याकडला आवाज टीव्हीवर चांगला आवाज येतोय, मोबाईल मध्ये कमी येतोय. आम्हाला बोलण्यासाठी आम्ही मोबाईलवर करतो. ठीक आहे मॅडम? हा, पण मग ना डबल डबल आवाज ऐकायला येईल. बरोबर आहे. मला तुमचा आवाज येतोय व्यवस्थित, मुलांचा आवाज येत नाहीये, ते थोडं मोठ्याने नाही बोलत आहेत ना, म्हणून. बोलत नाही आहेत म्हणून. माझा आवाज येतोय ना मॅडम बरोबर आहे का? हा, मला तुमचा आवाज येतोय, मला मुलांचा आवाज नाही येतोय. थोडं जोरात बोला. नाही येते सर. सर बरं, एक काम करूया, तुम्ही मोबाईल वरून ना जॉईन व्हा, आणि मोबाईल ना तिकडे जरा हा
हा, मोबाईल वरून जॉईन असू द्यात. मोबाईल तिकडे ना मुली बसलेला. हा, हे बघा, हे असंच होणार. ते थांबा, ह्याला म्यूट करते मी. हा, आता मुलांना बोलू द्यात. बेटा अनम्यूट कर, मोबाईलला आधी अनम्यूट कर, तिथे माईकचं बटन दाब. हा, आता ओपन आहे. हा, नाव सांग आता बेटा तुझं. माझे पूर्ण नाव याचना रूपचंद दुबे. मी आता 10वी मध्ये शिकत आहे. सर, जो टीव्ही आहे ना सर, त्याने मीटिंग लीव्ह करा सर. आवाज होतोय, काय हरकत नाही, आपण मोबाईलनेच पटकन मीटिंग संपू. हा, मोबाईलने फक्त मुलांना आवाज गेला तरी बस झालं ना, कारण मी असं एकेकाशीच बोलणार आहे. माझे पूर्ण नाव नीलम मदन संकुत्रा. मी इयत्ता 10 वर्गात आहे. अच्छा, हा बेटा, आता ना मोबाईलचा, सरांच्या मोबाईलचा कॅमेरा ऑन करा आणि बसून घ्या तुम्ही दोघी पण, आणि असं पुढे ठेवा मोबाईल, तुमच्या दोघींच्या फेसच्या पुढे ठेवा. हा, ठीक आहे, व्हेरी गुड. हा, परत एकदा नाव सांगा मला. माझे पूर्ण नाव याचना रूपचंद दुबे. मी आता 10वी मध्ये शिकत आहे. ओके, याचना, गुड. तुझं काय नाव आहे बेटा? माझे पूर्ण नाव नीलम मदन संकुत्रा. मी इयत्ता 10 वर्गात आहे. अच्छा, याचना आणि नीलम, ठीक आहे, व्हेरी गुड. गर्ल्स, मला सांगा की आपले ऑनलाईन असे व्हिडिओ बघितले असतील शिकवलेले, कोणत्या कोणत्या विषयाचे व्हिडिओ तुम्ही बघितले? भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्रजी आणि गणित. अच्छा, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्रजी आणि गणित बघितलेत. बरं, ठीक आहे. तुम्ही मला ओळखता मग? तुम्ही मला पाहिले ह्यापूर्वी कधी? माझा आवाज ऐकलाय? येस मॅम. कोणता विषय शिकवते मी बेटा? भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्र, कोणता धडा शिकवला मी? भौतिकशास्त्रात कुठला धडा आहे आपला? अच्छा, एखाद्या टॉपिकचं नाव आठवते? तो व्हिडिओ बघताना मी काय एक्सप्लेन करत होते ते थोडं आठवते? अच्छा, ठीक आहे. जे काय आठवते तुम्हाला, कोणता धडा कोणत्या पण विषयाचा असू द्या, कोणता धडा आठवतोय शिकलेला, कोणता टॉपिक आठवतोय बेटा? गुरुत्वाकर्षण बल. आठवा. रसायनशास्त्राचं मॅमनी काय शिकवलेलं, गणिताचं, इंग्रजीचं, काय पण थोडं थोडं जे आठवते, जस्ट नावं सांगायचे. मॅम इंग्रजी सांग. हा, सांग ना इंग्रजी. हा, सांग ना. टीनेजर फेअर, अजून बी स्मार्ट, अजून इनकाउंटर स्पेशल काइंड. बरं, ठीक आहे. अच्छा गर्ल्स, मला सांगा, खरं सांगा, आता तर तुम्हाला टीव्हीवरती असे मोठ्या स्क्रीनवर, ज्याचा आवाज पण स्पष्ट आहे, मी बघितला, चांगला मोठाच टीव्ही आहे तुमचा, तुमचे तिथे फर्निचर वगैरे, बसायची अरेंजमेंट पण चांगली दिसते, लॅब पण चांगली वाटते तुमची. तुम्हाला ते समजतंय ऑनलाईन शिकवलेलं? येस, समजते. मला वाटतंय ते व्हिडिओ बघून, तुम्हाला जे व्हिडिओ दाखवले जातात त्याचा खरंच तुम्हाला अभ्यासात फायदा होतोय? अच्छा, ठीक आहे. हा, याचना आणि दुसरीचं नाव काय सांगितलेलं मी विसरते? नीलम. हा, याचना, नीलम, तुम्हा दोघींना पुढे जाऊन 10वी नंतर कशात करिअर करायचंय बेटा? मॅम आपला एम सांगू का? हा, सांग ना बेटा, सांग. मॅम मला पुढे जाऊन पोलीस बनायचं. पोलीस मध्ये जायचंय तुला? ओके, ग्रेट. आणि नीलम, तुला? मॅम मला पण पोलीस मध्ये जायचं. गेम्स मध्ये जायचंय तुला?
नाही मॅम, पोलीस. पोलीस नाही रे, पोलीस असा नाही. पोलीस मध्ये जायचं. ओके ओके ओके, ठीक आहे. म्हणजे दोघींना पण पोलीस मध्ये भरती करायची तुम्हाला. बरं बरं, ठीक आहे. थँक्यू सो मच गर्ल्स. मी सरांशी आता बोलेल ना, तुमच्यापैकीच कोणाला तर सर कदाचित मॉनिटर बनवतील. आपण ना व्हिडिओ तर बघतच होतो, पण आता काय करणार आहे ना, आपण लाईनीमध्ये व्हिडिओ बघू. आणि लाईनीमध्ये व्हिडिओ बघितल्यावर जसं आता गुरुत्वाकर्षण धडा आहे, भाग 1, भाग 2, भाग 3, गणितामधला जो चॅप्टर आहे काहीतरी 2 चलातील रेषीय समीकरणे, त्याचा भाग 1, भाग 2, भाग 3, असं भाग ना सगळे लाईनीमध्ये बघितल्यावर तुम्हाला जास्त चांगलं समजेल आणि तुम्हाला ते लक्षात पण राहील, है ना. तर मग त्याच्यानंतर ना मग आपण 2 महिन्यानंतर परत एकदा मीटिंग करू. तर त्यावेळी तुम्हाला बोलायला सांगेल मी सरांना परत एकदा, आणि परत एकदा मग मी तुमचं असंच आता जसं विचारते तसा फीडबॅक घेईल, आणि त्यावेळी मग पण मी थोडे डिटेलमध्ये प्रश्न विचारेल. ठीक आहे. तर तुम्ही व्हिडिओज व्यवस्थित छानपैकी बघा, त्याचा नीट अभ्यास करू, आणि परत एकदा आपण भेटू. ठीक आहे. आता ना 9वीच्या गर्ल्सला बोलवा. व्हिडिओ फ्रीज झाला. हा सर, तुमचं तिथे जो वायफाय आहे तो मोबाईलला पण तर वायफाय जोडू शकता ना, तो सेम इंटरनेटचं. तुमच्या शाळेमध्ये जो वायफाय आहे ना, त्याचं वायफायचं इंटरनेट मोबाईलला पण जोडल्यावर आपलं हे अशी मीटिंग मधनं मधनं थोडी फ्रीज होतोय ना, ते नाही होणार. हा मॅडम, बोला मॅडम, काहीतरी बोलत होते. हा, मी हेच म्हणत होते की मोबाईल मध्ये व्हिडिओ फ्रीज होतोय ना, तर तुमचा ऑलरेडी वायफाय जो आहे ना, तोच वायफाय मोबाईलला जोडला तर कदाचित नेटवर्क चांगलं स्टेबल राहील. इथं हो मॅडम, बरोबर आहे तुमचं. हा, बहुतेक तुमचा आता मोबाईल डेटा चालू असेल ना, त्याच्याऐवजी वायफाय जोडा. हो मॅडम, माझा मोबाईल डेटा चालू आहे. वायफायचा हा, त्याला पासवर्ड बंद करा. ठीक आहे, प्रयत्न करतो मॅडम. अच्छा, वायफाय हो, पण राहू देत सर, राहू देत. हो, आता प्रयत्न वाटतंय करतो, स्टेबल, प्रयत्न इट्स ओके. करतो. वायफायचा पासवर्ड नसेल माहिती तर राहू देत सर, इट्स ओके. मग आपण मोबाईल वरनच कंटिन्यू करूया. 9वीच्या मुलांकडे द्या. हा, 9वीच्या मुलांकडे द्या. हा, गर्ल्स नाव सांगा. गुड आफ्टरनून. माझे पूर्ण गुड आफ्टरनून. सर, ह्यांचा कॅमेरा बंद करा आणि मग ह्यांच्याशी मी बोलते. आवाज अडकतोय नेटवर्क स्टेबल नसल्यामुळे. हा बेटा, परत एकदा नावं सांगा दोघं पण. अच्छा, आणि दुसऱ्या स्टुडंटचं काय नाव आहे? हा, नाही, आवाज अडकतोय. अच्छा, ठीक आहे. आदर्श नाव आहे. अच्छा, आदर्श नाव आहे. ओके. स्टुडंट्स मला सांगा तुम्हाला. बरं, ठीक आहे. स्टुडंट्स मला सांगा, तुम्ही ऑनलाईन जे व्हिडिओ बघितले तर कोणत्या कोणत्या विषयाचे व्हिडिओ बघितले बेटा? जीवशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्लिश, मराठी आणि गणित मॅम. ओ, एवढे सगळे बघितले. ठीक आहे. मग तुम्ही मला बघितले हा पूर्वी कधी? मला पाहिले? अच्छा, मी काय शिकवते बेटा? सुलक्षणा. अच्छा, मी शिकवते. काय शिकवते पण मी? भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्र. अच्छा, आणि मी कोणता धडा शिकवलाय तुम्हाला? अच्छा, आणखी कोणते कोणते विषयाचे तुम्हाला व्हिडिओ तुम्ही बघितलेले, जरा थोडं नावं सांगाल का बेटा? आणि तुम्हाला खरंच ते समजतंय का? गणित, संच,
इंग्लिशचा वाल्क अ लिटल स्लोअर. अच्छा, पण ते समजते तुम्हाला खरं खरं शिकवलेलं ऑनलाईन असं शिकवलेलं समजते? येस मॅम. अच्छा, जरा आता 2 मिनिटं व्हिडिओ चालू करून बघूया आपण. आता आवाज येतोय का तुमचा? व्हिडिओ चालू करा. हा, ठीक आहे. मोबाईल एका ठिकाणी असंच पकडून ठेवा. अच्छा, तुम्हा दोघांना 10वी नंतर कशात करिअर करायचं बेटा? मॅम मला पोलीस बनायचं. अच्छा, आणि तुला? शिक्षक मॅम. टीचर बनायचंय तुला. हा, ठीक येस आहे. मॅम. स्टुडंट्स, आपण काय करणार आहोत ना, सरांशी मी बोलून ना तुम्हाला ह्या व्हिडिओज जे आहेत ना लाईनीमध्ये कसं दाखवायचं ते सरांना माहिती आहे ऑलरेडी. ते लाईनीमध्ये तुम्हालाच मॉनिटर बनवतील, कदाचित तुम्हीच व्हिडिओ ऑन करून लावू स्वतःसाठी. तर त्याच्यानंतर आपण लाईनीमध्ये व्हिडिओ बघितल्यावर ना मग तुम्हाला किती व्यवस्थित समजतंय त्याच्यासाठी मी परत एकदा तुमच्याशी मीटिंग घेईल. ठीक आहे? 1-2 महिन्यानंतर, ज्या दिवाळीच्या सुट्टीने माघारी याल तर 1 महिना तर तुम्हाला टाइम देईल त्या व्हिडिओज बघण्यासाठी आणि परत एकदा आपण भेटू मग. ठीक आहे? चालेल. 8वीच्या मुलांना बोलवा जरा आता. हा बेटे, नाव सांगा. माझी 8वी मध्ये शिकत आहे. अच्छा, ओके. दुसरं सेकंड स्टुडंटचं काय नाव आहे? माझे पूर्ण नाव समृद्धी संजय पुराम. मी 8वी मध्ये शिकत आहे. अच्छा, गर्ल्स तुम्ही सांगा कोणत्या सब्जेक्टचे व्हिडिओज बघितले? आपण इंग्लिश, विज्ञान. अच्छा, आणि कोणते नावं सांगा जरा धड्यांची. कोणता धडा चांगला शिकवलेला समजलेला आठवतोय? बी द बेस्ट. बी द बेस्ट. अच्छा, आणखी गणितामध्ये, सायन्स मधले कोणते धडे आठवतात ते जे तुम्ही ऑनलाईन बघितलेले? तुम्हाला खरं सांगा, नसेल समजत तर नाही समजत म्हणा, तुम्हाला ऑनलाईन असं शिकवलेलं चांगलं वाटतंय का? समजते का पहिली गोष्ट थोडंफार? येस मॅम. सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण. मॅम, विज्ञानचा अच्छा, अच्छा, ओके. विज्ञानचं चांगलं समजते. ओके, ओके, ग्रेट. गर्ल्स, तुम्हा दोघींना पुढे 10वी नंतर काय करायचंय? मॅम, आम्हाला तुला काय बनायचंय भविष्यात? मॅम मला डॉक्टर बनायचं आहे. ओके, ग्रेट. डॉक्टर बनायचंय. आणि दुसरीला? मला पण मॅम. मला पण डॉक्टर. अरे ती म्हणते मला पण. तू ठरवलंयस का? तू वेळ घेऊन हवं तर ठरव, अजून टाइम आहे आपल्याकडे. बरं, ठीक आहे. गर्ल्स, तुम्हाला डॉक्टर बनायचंय ना. बघा, 10वी नंतर सायन्स घ्यायला लागेल ना. आता जसं सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण सांगितलं, सूक्ष्मजीवांच्या वर्गीकरणला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते तुमच्या पुस्तकात बघा कंसामध्ये दिलेलं आहे. तर ते इंग्रजी शब्द पण आतापासूनच तुम्ही पाठ करा, तर मग पुढे जाऊन तुम्ही सायन्स घेतलं तुम्हाला ते कठीण नाही जाणार. ठीक आहे? चालेल. तुम्ही सगळेजण आता वर्गात जाऊ शकता. मी सरांशी बोलते आता. ओके, थँक्यू मॅम. हा सर, त्यांना पाठवून द्या आणि तुम्ही एका जागेला बसून घ्या. मग आपण लवकर मीटिंग संपवू. हा, एक मिनिट. हा मॅडम. हा सर. सर, सगळ्यात आधी तर ना जे खूप महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्यासाठीच आपण ऍक्च्युली भेटतोय, की तो हा की मुलांना तुम्ही व्हिडिओज तर दाखवलेत, पण ना लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवणं खूप महत्वाचं आहे. सर, सर तुम्ही कोणता विषय शिकवताय? मी इंग्रजी शिकवतो. हा, बघा, इंग्रजी शिकवताना तुम्ही आता जसं इंग्रजीचा मोठा धडा आहे तो एका तासामध्ये तर शिकवू नाही होत, त्याला 2-3 तास ज्यावेळी लागतात
तर जर पहिलाच तास मुलांनी मिस बरोबर. केला असेल तर दुसऱ्या तिसऱ्या तासाला त्यांना समजणार नाही. म्हणून ना तुम्ही हे तुम्हाला नाही, फक्त बरोबर. सुरुवातीला मॉनिटर करायचंय तुम्हाला, बाकी मुलंच हे करतील. तर आपली जी जनरल मीटिंग झालेली ना लास्ट टाइम, त्या मीटिंगची रेकॉर्डिंगची लिंक बघा अजून पण ग्रुपमध्ये असेल, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्या. तर ती ना मीटिंग युट्यूबचीच आहे, डायरेक्ट लिंक केली की लागून जाईल है ना. तर ती स्मार्ट मुलं तुम्ही आणि सगळे 8वी ते 10वीचे वर्ग शिक्षक आणि ज्यांना हे टीव्ही वगैरे व्यवस्थित हँडल करायला येतो, तर ज्यांनी तुम्हाला हे गुगल मीटचं वगैरे पण ज्यांनी सांगितलं असेल, तर ते सगळेजण मिळून ती मीटिंग परत एकदा बघा. आपली काही जास्त लांब नाहीये ती मीटिंग. आणि मग ना व्हिडिओजला लाईनीमध्ये कसं लावायचं ते शिकून घ्या. मग मुलांनाच मॉनिटर बनवा. जसं की बघा आज 14 तारीख आहे, 14 तारखेला गुरुत्वाकर्षण भाग 1 बघितला, 15 तारखेला गुरुत्वाकर्षण भाग 2 बघितला. असं लाईनीमध्ये जर प्रत्येक दिवशी ते बघतील ना व्हिडिओज, तर त्यांना जास्त चांगलं समजेल सर. आणि ना सर माझा आवाज येतोय तुम्हाला? हॅलो आवाज येतोय सर, मॅडम, मी बोला. माझ्या बाजूने ना मी माझ्या बाजूने तुमचा व्हिडिओ बंद केला थोडा वेळ, कारण तो थांबलेला तसं पण नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे. हा सर, तर मी म्हणत होते मग मुलांनाच मॉनिटर बनवा. 8वी मधून एक मॉनिटर, 9वी मधून एक, 10वी मधून एक, आणि ते स्वतःच ना मग लाईनीमध्ये व्हिडिओ लावतील सर. हा, पण त्यांना ना एखादी जुनी पानी वही किंवा रजिस्टर द्या, ज्याच्यामध्ये ते नोट करतील की आज 14 तारीख आहे, आज आपण गुरुत्वाकर्षणचा भाग 1 बघितला, 15 तारखेला गुरुत्वाकर्षण भाग 2, असं ते लिहितील. म्हणजे तुमच्या पण लक्षात राहील की व्यवस्थित आपण कधी कधी कोणता कोणता व्हिडिओ दाखवलेला, कोणता दाखवायचा बाकी आहे. आणि सर दुसरा एक अजून मॉनिटर प्रत्येक वर्गामध्ये तुम्ही ना होमवर्क चेक करण्यासाठी पण एक बनवा. मुलांनाच चेक करू द्या, शिक्षकांचं काम वाढवते मी. जे स्मार्ट एखादा विद्यार्थी असेल ज्याचा स्वतःचा होमवर्क कम्प्लीट असतो, तो दुसऱ्यांचा पण जरा चेक करेल. प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी ना सर आपण काही ना काही होमवर्क दिलाय, पण तो असा खूप मोठा होमवर्क नाहीये, 15-20 मिनिटात करून होईल असावालाच होमवर्क आहे. मग त्यांच्या त्या होमवर्क वरनं पण आपल्याला कळेल की त्यांना खरंच ते व्हिडिओ किती लक्ष देऊन ऐकतात आहेत. कारण ते बघतील ना की हा आपल्याला होमवर्क पण करायचंय, आणि त्या होमवर्कचा आन्सर त्या व्हिडिओच्या आतमध्येच असतं मोस्टली. तर मग ते जरा जास्त चांगलं व्हिडिओ बघतील सर. तर ह्या गोष्टीची प्लीज अंमलबजावणी करा. कारण ना सर ही एक गोष्ट तर मुलांना ह्याचा फायदा होईल, आणि त्याच्यामुळे मुलं जी चांगल्या उत्कृष्ट मार्कांनी पास होतील ना सर, आपण त्यांना पुढे जाऊन स्कॉलरशिप देणार आहे. फ्री मध्ये त्यांना शिक्षणासाठी मदत होईल म्हणून लॅपटॉप पण देणार आहे. आणि शिवाय फक्त मुलांनाच नाही, ज्या शाळा हा उपक्रम राबवण्यासाठी आपल्याला खूप मदत करतील ना सर, त्या शाळेंना पण सन्मान म्हणून, मोटिवेशन म्हणून काहीतरी देण्याचा आपण प्लॅन करतोय. तर सगळ्यात आत्ताच्या आपल्या मीटिंगचा हाच महत्वाचा पॉइंट आहे की तुम्ही मुलांना लाईनीमध्ये व्हिडिओज दाखवायला सुरुवात करा सर, आणि त्याचा रेकॉर्ड ठेवा. मग तुम्ही पण सांगू शकता की बघा हा आमच्याकडे रेकॉर्ड आहे आणि आम्ही असे लाईनीमध्ये मुलांना व्हिडिओ दाखवलेले आहेत, है ना. तर ही एक महत्वाची गोष्ट होती सर. आणि दुसरी गोष्ट ना, आपण महिन्यातून फक्त एकदा जनरल ऑनलाईन क्लास पण घेणार आहे, जनरल टॉपिक्स वरती, जसं की सायबर सिक्युरिटी काय आहे, इंटरनेटचा सेफ वापर कसा करावा, गुड टच बॅड टच काय आहे, 10वी नंतर 12वी नंतर करिअरचे काय काय चांगले ऑप्शन्स आहेत, करिअर काउन्सिलिंग पण आपण त्यांचं करून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी मुलांना नक्की तुम्ही जॉईन करून द्या. एक खूप चांगली गोष्ट ही घडली आहे सर की तुम्ही वायफाय जोडून घेतलाय. त्याच्यामुळे हा उपक्रम राबवण्यासाठी तुमचं स्कूल खूप असं बेस्ट स्कूल आहे, त्याच्यामध्ये मोठा स्क्रीनचा टीव्ही पण आहे, वायफाय पण आहे. त्याच्यामुळे खूप स्मूथली तुम्ही करू शकता सर. मग भलेही प्रत्येक वर्गाला एकच रोज व्हिडिओ दाखवा, काही हरकत नाहीये, पण लाईनीमध्ये सिक्वेन्समध्ये सुव्यवस्थितपणे. म्हणून सगळे व्हिडिओ जरी नाही दाखवून झाले, 10च्या 10 व्हिडिओ जरी नाही दाखवून झाले, 8 झाले, पण ते 8 तरी त्यांना व्यवस्थित समजते. ठीक आहे सर, आय होप मी काय म्हणते तुम्हाला व्यवस्थित समजते. हो मॅम. Can you ask them to subscribe the channel and get the, because nobody has been subscribed so far. हा मॅम, मी भेटते सर. मी ना आता चॅनलची आपल्या लिंक पाठवते तुम्हाला, प्लीज आता सबस्क्राईब करून घ्या. ओके मॅम.
हा. सर चला, तोपर्यंत मी लिंक शेअर करते ना, तोपर्यंत मला विचारायचं होतं, आपलं हे कितवी ते कितवीचं स्कूल आहे? पहिल्या पहिली ते 10वी? पहिली ते 12वी सायन्स. अच्छा, पहिली ते 12वी. ओके सर, तुमच्याकडे 11वी 12वीचं काय आहे? सायन्स आहे, आर्ट्स आहे? सर तुमचा ना आवाजच ब्रेक व्हायला लागलाय. दोन्ही फॅकल्टीज आहेत आमच्याकडे. अच्छा सर, मग 8वी ते 12वी मध्ये कोणत्या टीचरचं शॉर्टेज आहे का? आहे, पण आता काय करायचं, काही मानधनवाले हा, आहेत, काही कोणत्या रोजंदारीवाले आहेत, काही बाहेर स्रोत. नाही, कोणत्या विषयासाठी टीचर नाहीये? बाहेर स्रोतवाले आहेत मॅडम आपल्याकडे. अच्छा, 11वी 12वी फिजिक्स आणि केमिस्ट्री टीचर नाहीये तुमच्याकडे, बरोबर? हो 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 मॅडम, आहेत बाहेर 8वी स्रोत ते आहेत पण 10वी सगळे? रेग्युलर. अच्छा 8वी बरं. 10वी आहेत मॅडम. 8वी 10वी सगळे आहेत. बरं, ठीक आहे सर. मग बघा, 11वी 12वीचे तर ना आमचे सगळे 11वीचे जे आहेत फिजिक्स केमिस्ट्रीचे सगळे प्रॉपरली सेशन्स रेकॉर्ड होतात, जे आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत. मी तुम्हाला ना सर लिंक पाठवलीये, तर मीटिंग चालू असतानाच तुम्ही ते क्लिक करून सबस्क्राईब करू शकता. तुम्ही सबस्क्राईब केलेलं ना, मला इथे दिसेल मग, तर प्लीज सबस्क्राईब करा. सर मला सांगा, आपली पटसंख्या काय आहे? 8व्या वर्गाची एकूण 48 विद्यार्थी संख्या आहे. 9व्या वर्गाची आहे 52 आणि 10व्या वर्गाची आहे 36. अच्छा, आणि 11वी 12वी सायन्सची? तिकडे बघावं लागेल मॅडम, थोडस आयडिया नाही आहे, तरी पण 40-45 वरच आहेत. हा ठीक आहे, तेच अंदाजेच हवं होतं मला. ठीक आहे सर. सर आपली मुलं ना 10वी झाल्यानंतर प्रामुख्याने काय करतात? हा, आवाज कट झाला सर. 10वी झाल्यानंतर 11वी आर्ट किंवा सायन्स मध्ये ऍडमिशन घेतात मॅडम. हा ठीक आहे. आणि 12वी झाल्यावरती किती मुलं सर ग्रॅज्युएशन पूर्ण करून किंवा चांगलं करिअर घडवत असतील आणि शेतीकडे किती टक्के वळत आपले असतील? जे मुलं आहेत मॅडम, जवळजवळ 50% मॅडम. 50%? हे सगळी आदिवासी मुलं आहेत सर? हो मॅडम, आदिवासी मुलं आहेत. अच्छा बरं. आणि ह्यांचे जे पालक आहेत, हे पालक हे प्रामुख्याने सगळे शेतकरी आहेत? शेतकरी, शेतमजूर, कामकरी पालक आहेत मॅडम. आणि अच्छा, मग हे जे त्यांच्या स्वतःच्या जमिनी आहेत? हा, काय म्हणाला सर परत? अच्छा सर, एक काम करूया आपण. थांबा, मी ना तुम्हाला कॉलच करते. हे थांबा, मी तुम्हाला मोबाईल वरून काढते, मी तुम्हाला फोन करते. असा आवाज नाही येते सर. आप अपने एक रेंज पे, अरे ये क्यों, इनको क्यों हटा? मैम, मेरा ना 2-3 ही क्वेश्चंस बाकी, इनका इशू ही हो रहा है जब से वो ज्वाइन हुए हैं. बट इनको ना ये भी नहीं पता होता सुलक्षणा कि ये लोग किस रेंज में खड़े होकर के बात करें. Ma'am, actually they have joined the, they have got connection for Wi-Fi, बट वो उनका वाईफाई का पासवर्ड मोबाइल पे डेटा पे कनेक्ट नहीं किया है उन्होंने, तो उसकी वजह से इशू हो रहा था. और जिस टीवी से वाईफाई वाले ज्वाइन किया, तो वो टीवी दूर होता है, तो उनको मेरी आवाज नहीं जा रही थी. तो 1 मिनट में, बस 2-3 ही क्वेश्चन बाकी, मैं फोन पे ही उनसे बात कर लेती हूँ. हॅलो. हा सर, तर मी हे म्हणत होते की हे जे पालक आहेत ह्यांच्या स्वतःच्या जमिनी आहेत? जवळजवळ 50% पालक आहेत मॅडम, त्यांची स्वतःची जमीन आहेत.
आणि उर्वरित जे पालक असतात ते मजुरी करून आपल्या मुलाबाळांना कसे तरी शिक्षण देणारे पालक असतात मॅडम. अच्छा सर, मुलींचं शिक्षण कसं आहे? मुलींना सगळ्यात आधी तर शिकवतात का पेरेंट्स? मुलींचं शिक्षण मुली आज समोर वाढत आहेत आणि मुली स्वतःहून शिकण्यास तयार असतात. अच्छा अच्छा. मुलंच एक असे असतात की ते असे म्हणजे त्यांची इच्छा खूप कमी आजच्या तारखेमध्ये आपल्याला दिसायला मिळतो. त्यांना आवड मोबाईल पाहणे. अच्छा अच्छा अच्छा. ओके सर, हा कळते मला. सर असं कधी झालंय का की एखाद्या पेरेंटनी जे आहे ते मुलांचा म्हणजे मुलींच्या बाबतीत खास करून घरी आई आजारी आहे किंवा मुलीचं लग्न करायचंय म्हणून धाकला काढून घेतला, असं काही कधी घडलंय का? नाही मॅडम, तसं नाही झालेलं आहे, कारण की असं आतापर्यंत तर नाही झालंय मॅडम. अच्छा ओके ग्रेट. सर पालकांकडून काय अडचणी येतात मुलींना किंवा मुलांना शिक्षण देताना? तुम्हाला शाळा चालवताना पालकांकडून काय अडचणी येतात का? नाही मॅडम, तसं पालकांकडून आम्हाला तसं काही अडचणी येत नाही. परंतु तेच एक गोष्ट आहे, त्यांना थोडं समजावून घ्यावं लागते की तुमची मुलगी जर शिकेल तर उद्या चालून चांगल्या घरी जाईल किंवा चांगला काही अशा पद्धतीने काही पालक असतात जे समजून घेत नाही. त्यांना थोडंसं समजवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. अच्छा सर, मला बाकी स्कूलमधनं असा फीडबॅक मिळालेला की काही सण सुद्धा असले की पेरेंट्स लवकर मुलांना आणून माघारी सोडत नाहीत सुट्टी संपल्यावर. तुमच्या पण शाळेत? बरोबर. ते त्योहार वगैरे असते पहा, यांची संस्कृती असते गावी घरी जे लग्न वगैरेचं म्हणा किंवा देवकारण म्हणा किंवा इतर जे काम असतात किंवा गावात मंडळी असतात किंवा घरी कोणता जरी कार्यक्रम असते, मग त्यामध्ये त्यांची जी भावना असते किंवा त्यांची जी परंपरा असते की सर्व सदस्य उपस्थित राहायला पाहिजे आणि त्या कारणास्तव त्यावेळेस ते घेऊन जातात. आता घेऊन जातात तर कधी कधी असं होतं मॅडम की थोडंसं आणायला नाही, जी पुढच्या आठवड्यात सोडून देईल, नाही जी हा बाजार आहे तर पाहून येईल, अशा पद्धतीनं सुद्धा बोलत असतात. सर तुमचे जे मुलांच्यासाठी राहण्याचे जे वसतिगृह आहेत तिथे ज्या मूलभूत आपल्या गरजा पाहिजेत, जसं की पिण्याचं स्वच्छ पाणी, साफ सुथरे क्लीन वॉशरूम्स, लाईट, ह्या सगळ्या सुविधा आहेत मुलांसाठी? आहेत मॅडम, आहेत. पाण्याचे पिण्याचं संडास बाथरूम वगैरे, त्याच्यानंतर बेड वगैरे, गद्दा वगैरे, फॅन वगैरे सोयी सुविधा मुलींसाठी सुद्धा वेगळं म्हणजे सेपरेट असं हॉस्टेल आहे, चांगलं हॉस्टेल आहे आणि मुलांसाठी सुद्धा आहे. अच्छा, आणि पाणी पिण्यासाठी काय आरो वगैरे? पाणी आहे, आरोचं पाणी आहे, आरोची सुविधा आहे. अच्छा सर, तुमच्या बाजूने तुम्ही जरा शेअर करा की तुम्हाला काय अडचणी येतात शाळा चालवताना, आता आपण जे डिस्कस केली त्याच्या व्यतिरिक्त. शाळा ऍक्च्युली काय मॅडम, आदिवासी आश्रमशाळा जर आपण विचार केला तर शहराच्या जवळ तर नाही आहे. फक्त मोजकेच जी शाळा असतील ते शहराच्या जवळ आहेत. नाही तर ज्या ठिकाणी दराखोड्यात म्हणा किंवा थोडं जंगल एरिया म्हणा किंवा थोडस आउटसाइड याच ठिकाणी आश्रमशाळा आहेत. मग कधी कधी असं होतं मॅडम की लाईट आता 2-3दा लाईट चालली गेली मॅडम, आता ही लाईट गायब आहे. तर ज्यावेळेस असं लाईट चालली जातो तर नेटवर्कचा इश्यू होऊन जातोय. रात्रीच्या वेळेस अभ्यास वगैरे करत असेल, लाईट चालला जातोय. खूप पाऊस आला असेल, गरजना वगैरे होत असेल, अशा वेळेस लाईट चालला जातो आणि त्या कारणास्तव इतके सारे मुलं असतात किंवा अभ्यासामध्ये थोडस अडचणी निर्माण होत असते. तरी पण काही प्रमाणात म्हणजे लाईट जाणे हा, आणि आमच्या सारख्यांना जसं ऑनलाईन ऑफलाईन म्हणजे ऑनलाईनची काहीतरी माहिती द्यायचं असेल तर त्यावेळेस नेटवर्क राहत नाही. हा एक मोठा इश्यू आहे मॅडम आम्हाला नोकरी करत असताना. अच्छा अच्छा, ठीक आहे सर, ठीक आहे. बाकी एवढे काही प्रॉब्लेम्स नाहीत, लाईटीचाच मेन प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. ठीक आहे सर, आपलं जसं आता बोलणं झालं ना, तर ते उपक्रम नक्की सर राबवा. आता दिवाळीच्या नंतर मुलं ज्यावेळी माघारी येतील तो रेकॉर्ड पण वहीमध्ये मेंटेन करा. मग आता दिवाळीतून माघारी आली नाही मुलं, नोव्हेंबरमध्ये येतील ना, तर नोव्हेंबरचा 1 महिना मी तुम्हाला पूर्ण देते, ज्याच्यामध्ये तुम्ही प्लीज लाईनीमध्ये त्यांना व्हिडिओ दाखवा जेवढे दाखवता येतील. मग डिसेंबरमध्ये परत एकदा आपण कनेक्ट करू. डिसेंबरमध्ये कनेक्ट करू, मग मी मुलांशी अजून थोडं डिटेलमध्ये बोलेल. मग त्यावेळी तर मी मोस्टली मुलांशीच बोलेल जास्त. सर, आणि खूप महत्वाचं, आपल्या ग्रुपमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ना प्रिन्सिपल सरांना सांगा, मुलांची माहिती घेण्यासाठी आपण गुगल फॉर्मची लिंक टाकली आहे, तर तो गुगल फॉर्म शाळेने भरला नसेल अजून तर 2 दिवसामध्ये प्लीज भरायला सांगा. ठीक आहे ना मॅडम. हा, आपला व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये टाकलेली आहे. ओके मॅडम. ठीक आहे. नाही मॅडम, एक आमच्याकडे विज्ञानचे मॅडम आहेत
त्यांचं ते मोबाईलच सिम जे होतं ते चेंज झालं या झालं, तर ते विज्ञानचं मॅडम आहे, त्यांचा मोबाईल नंबर एड करायचा होता मॅडम. आता या ठिकाणी आम्ही ऍडमिन नाही आहोत किंवा ते कुठून edit हा, करायचं सर, होतं ते माहित नव्हतं. मी तर तुम्हाला नंबर लिंक्स चाललं की- पाठवते. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर जॉईन करायच्या लिंक पाठवते. ते मॅडमला पाठवा, त्या मॅडम त्या लिंकवर क्लिक करून आपोआपच जॉईन होतील. ओके मॅडम, नक्की नक्की. ठीक आहे, ठीक आहे सर, ठीक आहे. थँक्यू सो अजून काय मच. माहिती सर मॅम? नाही सर, नाही, काही नाही. तुम्हाला काही अडचण असेल तर मला कॉल करा नक्की मग. नक्की मॅडम. ठीक आहे. ओके सर, थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. हॅव अ नाईस डे मॅडम. थँक्यू. सेम टू यू सर. थँक्यू.